गणेशाने माझ्याकडे लक्ष राहू द्या. चला रेडी, थोडं स्पीड व्हायचं. मी निवडणार आहे, मी निवडून वरती घेऊन जाणार आहे. त्यांच्यापैकी वेळी आहे मिक्सर, पैठणी सगळ्यांच्या हातवर, ज्यांना हात आहे त्यांनी हातवर. हा चला रेडी, म्युझिक.
चला वहिनी या स्टेजवर चला. हॅलो हॅलो मेरे
वेळी डान्स म्हणजे शिकला तुम्ही इथंच केला कसं वाटतं डान्स करून आनंद मिळाला किती आनंद मिळाला सांगता येत नाही एवढा आनंद मिळाला डान्स करून एकदा जोरदार मिळाला पाहिजे वेळीसाठी चला पुढचं गाणं Thank you.
वहिनींना या छत्री आणि कप द्यायचा पटकन. इथं बक्षीस पुढेच ठेवा. कविताताई लोंढे आपल्या हस्ते बक्षीस देते. या वहिनी कविताताई मोंगडे कडुपाटी आपल्या हस्ते. चला घ्या वहिनी पटकन बक्षीस. घेतला का? थँक्यू. चला वहिनी गणेश म्युझिक. कसं ठेवायचं तुमचं तुम्ही ठेवा. रेडी? ठेवा फुकरावरती बिस्किट. पलटा जर आऊट नाही दुसरं बिस्किट द्या. काळजी करू नका. पण खालचं उचलून खाऊ नका. वहिनी कुंकू लावतो तिथं ठेवा. नाकावर नाही. ओके? चला रेडी? थांबा एक मिनिट. रेडी आहे वहिनी सगळे? हात लावला तर तुम्हाला आऊट केलं जाईल. हात लावू नका. बिस्किट पडलं तर दुसरं देतो. सांगितलं तर थांबा. बिस्किट पडलं की परत द्यायचं जाईल. परत कपाळावर ठेवूनच हात पाठीमागे ठेवा. पाठीमागे ठेवा. चला रेडी? म्युझिक. यावेळी पैठणी सिंगला जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चष्मा घेऊन जा वहिनी. जोरात टाळ्या वाजवा या वहिनीसाठी. चला ह्याच्या खांद्यावरती घ्या. वेरी हर तरफ है ये शोर, कप घ्या. छत्री आणि कप. हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, कोई मटकी तोड़े, कोई मटका तोड़े, मटकी तोड़े, कोई मटका तोड़े, आज केवल घोटाला चलेगा. वहिनी हा सगळ्यांनी फोटोसाठी समोर बघा. म्युझिक म्युझिक म्युझिक. आणि वहिनी तुम्ही जीन्स पॅन्ट घालून आल्या म्हणून पैठणी तुम्हाला मिळाली. बघा काय नशीब असते. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. धन्यवाद.
आपलं आगमन आहे आपल्या विनंती आहे आ. अगुसप्पा व्यासपीठावर या. गणपती बाप्पा महिलांचा आवाज जोरात बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की हा. बक्षीसं खाली घेऊन ये, साहिल. साहिल बक्षीसं खाली घेऊन ये, छत्र्या खाली घेऊन ये, छत्र्या. आहा.
ग्राफिक्स बनवलं का ठीक आहे सर चला भेट हां गणेश जय म्युझिक सर हो चष्मा सांभाळा दीदी तुझा मागे मी अजून एक आठवण करून देतो की थोड्याच वेळात या ठिकाणी कलाकारांचं आगमन होणार आहे. वाईपण भारी देवा फे सुरुची आडाळकर, त्याचप्रमाणे स्वराज्याचा संभाजी पुतळा मातोश्री अर्थात सर्वांची आवडती अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि त्याचप्रमाणे आपली सर्वांची लाडकी आजी सर्व आजी ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार, देवमाणूस
पिंपरी चिंचवड मधली पहिली मानाची महिला दहीहंडी श्री वसंतराव नाना लोंढे प्रतिष्ठान भोसरी. अगदी थोड्या वेळात आपल्या भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार दमदार आमदार महेश दादा लांडगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजाताई महेश लांडगे याही उपस्थित राहणार आहे. कृपयाची नोंद घ्या. श्री वसंतराव नाना लोंढे प्रतिष्ठान भोसरी. धन्यवाद. भाऊसाहेबला विनंती आहे आळंदी मधून विद्यार्थी आलेले त्यांना जागा द्यायची आहे. समोर बघा समोर. दादा महेश दादा आपले नाना महेश दादा नाना महेश दादा आपले नाना महेश दादा.
प्रतिष्ठान आयोजित पहिला महिलांसाठी केवळ महिलांसाठी असणाऱ्या भव्य दिंडी सोहळ्यामध्ये भोसरी विधानसभेचे अत्यंत लाडके आमदार सगळ्या बहिणींचे दादा या ठिकाणी दादांचं आगमन झाले. दादांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी इथे आता होणार आहेत. सर्वप्रथम प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रतिष्ठानच्या सर्व कार्यक्रमांच्या मध्ये ज्या धुरा सांभाळतात अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्यामुळे सर्वांची त्याचबरोबर पल्लवीताई आणि सुविधाताई आणि आपल्या सुजाताताई या महिला भगिनींच्या शुभ हस्ते खास पिंपरी चिंचवड नव्हे तर महाराष्ट्रामधली पहिली महिलांसाठीची दहीहंडी आता फोडली जाते आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या दहीहंडीच्या या ठिकाणी आत्ताच सुजाता वहिनींनी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातील लाडकी बहीण या योजनेचे दादा अध्यक्ष झालेले आहेत. परंतु ही जरी योजना आत्ता आली असली तरी दादा बहिणींसाठी माता भगिनींसाठी सदैव तयार असतात आणि सदैव त्यांचा आशीर्वाद किंवा भक्कम हात या बहिणींच्या पाठीमागे असतो. या दहीहंडीच्या निमित्ताने मी आदरणीय दादांना विनंती करतो की आपण सर्व माता भगिनींना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा दहीहंडीच्या देत असताना आत्ताच्या कालावधीमध्ये आपण कसं सक्षम राहावं या पद्धतीच्या शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा दादांनी द्याव्यात. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की. महिलांसाठी दहीहंडी महिलांचा आवाज एवढा मोठा पाहिजे घोषित करायला पाहिजे. वसंतनानांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांची दहीहंडी आयोजित केली. वसंतनाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं बऱ्याच वर्षापासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या मंदिराच्या समोर वेगवेगळे उपक्रम महिला भगिनींसाठी इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेले असतात. एक ज्येष्ठत्वाच्या नात्यानं मोलाचा सल्ला मोलाचं मार्गदर्शन वसंतनानांचं आमच्या सगळ्यांच्या बरोबर असतं. कुठलाही कार्यक्रम त्यांचा पाहिला तर त्या कार्यक्रमामध्ये आमच्यासारख्या तरुणांना आदर्शच घ्यावा लागतो. कारण ज्यावेळेस ह्या कार्यक्रमाची आम्ही भरपूर ठिकाणी जातो मला वाटतं तुम्ही सगळे कलाकार माझ्या संदर्भात 2 मुली त्या इथे बोलल्या इतकं चांगलं भाषण इतकं चांगलं मार्गदर्शन सगळं या मागच्या 10 वर्षामध्ये नानांच्या ज्या दिवसापासून लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये चालू केली मला सांगायला आनंद वाटेल की आता आपण 1 लाख महिला जवळजवळ या महिन्याच्या मतदारसंघाच्या 1 लाख महिला आम्ही लाडकी बहीण आतापर्यंत आम्ही 90,000च्या पुढे गेलो. येणाऱ्या या महिन्यामध्ये 1 लाखापर्यंत आम्ही जातो. म्हणजे या भोसरी मतदारसंघातल्या 1 लाख माझ्या बहिणीला महिन्याला महाराष्ट्र सरकारकडे दिला. सर्वसामान्य परिवारातल्या महिलांना त्याचा लाभ होणार आहे. आणि पर्यायानं जसं मला पाहून समजलं जातं तसं या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आज पूर्ण राज्यभर जोरात एखादा फोटो लागला तर आम्हाला पण द्या. आज सकाळी काल परवा एकदा अशी बोलत झाली त्यावर मोठा बंदी झाली त्यावेळेस
बँकेच्या बाहेर अनेक लोक उभी होती, अनेक नोटाबंदीमुळं घेत आहे. आज बँकेच्या बाहेर अनेक माझ्या मुली भावांनी गेली जी काही आपल्याला कंप्लीट आहे ती देण्यासाठी बँकेच्या बाहेर निघाल आणि त्यावेळी मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज आदरणीय महेंद्र लांडगे त्यांची आपण आता कला पाहणार अशी कलावंत खेळाडू बंधू आणि भगिनी. खरं तर 1911 साली हे मंदिर बांधलं तुकाराम महाराजांचं आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम घेतो. मला सांगायला इथं आनंद होतो की संत तुकाराम नाव होतं परंतु तुकाराम महाराजांचं मंदिर नव्हतं आणि मंदिर बांधल्यापासून खऱ्या अर्थानं या भागाचा विकास चांगला झालेला आहे. मला अभिमान वाटतो की महेशदादांनी खऱ्या अर्थाने बेकायदेशीर जे घर आहे त्यांचा टॅक्स माफ केलेला आहे. आपण खरं तर कौतुकाने टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपल्याला फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. शास्तीकर आपण म्हणतो ना शास्तीकर तो दादाने माफ केलेले फार हे आपल्याला किती मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. महेशदादा हे कामाला वाघ आहे. कदाचित कमी बोलतात पण काम भरपूर करतात. एक आदर्श त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. पहिलं हा काम करतो, पहिलं जास्त बोलत नाही, तसं काम करून आम्हाला हा आमचा मैदान आहे. मला आनंद वाटतो. खरं तर मी नेहमी महिलांचा कार्यक्रम घेत असतो. आपण पूर्वीच्या काळात अथवा चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे महिला जाऊ देत नव्हते. वाडा रांधा चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे महिला जात नव्हत्या. परंतु आज आपण थोडा बदल करायला ठरवले. समाजामध्ये महिलांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे. ज्या देशामध्ये स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करतो तो देश प्रगत होतो. म्हणून खऱ्या अर्थाने महिलांना मी प्राधान्य देत असतो. भजनी मंडळ असतील किंवा खेळ असतील आणि प्रामुख्यानं महिला ह्या प्रामाणिक असतात. टाकलेली जबाबदारी चोख पार पडतात. महिला खऱ्या अर्थाने प्रामाणिक असतात. त्यांना कुठले काम सांगा त्या प्रामाणिकपणे करतात. पुरुष चाल ढकल करतो पण महिला करत नाही. म्हणून महिलांना हे खऱ्या प्रोत्साहन म्हणून हा कार्यक्रम आम्ही नेहमी महिलांसाठी राबवत असतो. अनेक गोष्टी बोलण्यासारखे तर आपल्याला एक कलावंताचे कार्यक्रम पाहिजेत. वेळ भरपूर झालेला आहे. महिलांनी या ठिकाणी आल्या. आम्हाला सगळ्यांना खऱ्या अर्थाने चांगल्या शब्दात मार्मिक त्यांनी मार्गदर्शन केलेले. आमचे सुरेशदादा नेत्रे माझी ते आलेले त्यांचं मी मनापासून खऱ्या अर्थानं आभार मानतो आणि इथून पुढचा कार्यक्रम सुरू करावा अशी विनंती डोगले सरांना करतो. धन्यवाद दादा. ज्या पैलवान शब्दाचा उल्लेख केला. खरं तर आईच्या दुधाचं पहिलं वाण जो आयुष्यभर जपून ठेवतो तो खरा पैलवान. आणि असा पैलवान आपल्याला शुभेच्छा देऊन आणि सर्व माता भगिनींना अभिवादन करून पुढील कार्यक्रमासाठी निघत आहे. आणि आता आपल्या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी महाराष्ट्रातील सर्व जे असतील त्याचबरोबर माध्यमातून महाराष्ट्र गाजलेले आणि देव माणूस या मालिकेमधल्या खऱ्या अर्थानं आपण सर्वांना त्यांच्या कलेला आणि त्यांच्या उखाण्याला दाद देऊया. प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण अनेक उखाणे ऐकले असतील पण जेव्हा उखाणे सर्वांच्या मुखातून बाहेर पडतात तेव्हा ते एका वेगळ्या उंचीवर जातात. अशा महाराष्ट्राच्या लाडक्या सर्वांचा जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell them like it is, I can't hear you. दिलकश लगे ये जलवा, बेकश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा. म्युझिक मी केला असाच करा असं काही बंधन नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. हां तुमच्यापासून सुरुवात. या चांगला केला तरच बक्षीस आहे लक्षात ठेवा. म्युझिक गणेश. क्या बात है. आँख मारे ओ लड़का आँख मारे, आँख मारे ओ लड़का आँख मारे, बजाए हा सीटी बजाए.
आता आपण अभिनेत्रींना करायला लावूया का? पहिल्यांदा कुणाला लावायचा? पल्लवी वैद्य चालेल? हा मॅडम या. नाही त्यांचा वेगळा आहे, आमचं वेगळं. हा या. एकदा सगळ्यांचा जोरदार टाळ्या पाहिजे. हा दादांचा आणि वहिनींचा सुद्धा असणार आहे, काळजी करू नका. चला रेडी? हा म्युझिक रेडी गणेश? हा चला म्युझिक. जर तुम्हाला रॅम्प वॉक आवडला असेल तर पल्लवी वैद्य यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा. आता तुम्ही मला काही बोललात तरी चालतंय, माहिती तुमच्याकडे. आता काय उपयोग आहे? मला जे बोलायचं होतं ते आधी बोलायचं. सगळ्यांना आधी नमस्कार, जय शिवराय. महाराजांचे संस्कार आजही आपल्यात आहेत आणि आता महेश दादा आणि ज्या पद्धतीने बोलले, मला असं वाटतं की हे संस्कार त्यांच्यातून, महाराजांचे जे पारंपरिक संस्कार आपल्यापर्यंत पोहोचलेत, आपल्या पिढीपर्यंत, ते त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. अशी व्यक्ती सातत्याने जन्माला येणं खरं खूप महत्त्वाचं असतं. महिलांचा एवढा छान सत्कार, त्यांचा आदर, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते त्यांच्या वडिलांकडून त्यांना अर्थात संस्कार मिळाले असतील आणि आपल्या गुरुजनांकडून, आपल्या शिक्षकांकडून आपल्याला ते संस्कार मिळालेले असतात. मला असं वाटतं की ते इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त झाले आणि नानांनी आय थिंक सांगितलं आता की इथे एक मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचं आणि त्यामुळे हे खूप छान असे व्हायब्रेशन्स इथे आहेत. तर मला असं वाटतं की इतक्या सुंदर पवित्र ठिकाणी छान असा सोहळा साजरा करतोय आपण आणि आम्हाला भेटवस्तू देताना सुद्धा अशी साधी सुधी न देता मौल्यवान अशी विठू रखुमाई असे आमच्या घरी तुम्ही आम्हाला पाठवले. त्यामुळे त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू सुजाताताई आणि सगळ्यांनीच इथे गर्दी करून आम्हाला जो मान दिला आहे आणि आमच्यासाठी एवढा उत्साह तुमच्या मनात आहे तो बघून मला खूप बरं वाटतं. आपण जे काम करतो ते लोकांपर्यंत पोहोचतं, त्यांना आवडतं, हे तुमच्या ह्या प्रतिसादावरून आम्हाला कळतं आणि असंच प्रेम आमच्यावर करत राहा, कारण तुमच्यामुळे आम्ही आहोत. आज तुम्ही आमच्यावर प्रेम करता, तुम्ही आम्हाला पाहता, म्हणून आम्ही काम करू शकतो आणि असंच प्रेम आमच्यावर सतत करत राहा, आयुष्यभर करत राहा. तीच शक्ती आम्हाला मिळते आहे म्हणून आम्ही आमचं पुढचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. थँक्यू सो मच. परत एकदा आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना, महिलांना तुमच्या आयुष्यातल्या ज्या ज्या वाटचाली असतील त्यासाठी शुभेच्छा. आत्ता या मुलीला एवढ्या सुंदर तिची कारकीर्द, तिच्या आयुष्यातली, तिने एवढी बक्षिसं मिळवली, त्यासाठी तिलाही शुभेच्छा आणि अशीच प्रगती तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात सतत करत राहा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री पल्लवी वैद्य यांच्यासाठी. आणि सुरुची आडारकर आता यांचा नंबर आहे. या ताई जी युवावरतील अंजली फेम सुरुची आडारकर. रेडी? म्युझिक गणेश. ओहो आहा, टाळ्या सगळ्यांना जोरात. सर्वांची लाडकी अभिनेत्री सुरुची आडारकर. आता तुम्हालाही विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सुभाष एवढाच आवाज, सगळ्या महिन्यात आवाज दमदार असला पाहिजे. मोठ्याने
गेट 1 खूप छान वाटतंय मला. मला इथे आल्यानंतर कळलं की गेले 5 वर्ष मुलांनी आयोजित केले. 3रं वर्ष मला खूप खूप भारी वाटतंय आणि पहिल्यांदा महिलांची तयारी आहे. त्यामुळे हे दिवस आज या प्रतिष्ठानाबद्दल मी एवढंच सांगेन की खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान कार्य करत आहात तुम्ही. आणि कल्पिताईचं मुलांनी तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्यामुळे हे पवित्र स्थान तसंही आहेच. आणि गेले 3 वर्ष मुलांची जी दहीहंडी आयोजित होते मला एक खूप छान फिलिंग आहे. कारण सगळीकडे दरवर्षी दहीहंडीला जाते सगळीकडे पुरुषांचं वर्चस्व आहेच पण ह्या ठिकाणी महिलांचं वर्चस्व आहे. त्यामुळे खूप खूप भारी वाटतंय. आणि सुजाताताई मी मला इथे बोलवल्याबद्दल प्रतिष्ठानाचे सुद्धा आभार मानते. असं दरवर्षी तुम्ही बोलवा मला दरवर्षी आहे. मला तुमच्याबरोबर एक छान फोटो मिळेल का मोठ्यानी? सगळ्यांनी छान हात वर करा. Thank you so much. Just give me a win side. Win the right hand. समोर सुरूच्या आराखड्याच्या सगळ्यांचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता नंबर आहे देव माणूस सर्वाची रुक्मिणी सुतार यांच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या. या आजी तुम्हाला काही करायला लावणार नाहीये मी. पुढे यायचं. आजीच्या तोंडातून मुखातून जे शब्द निघतात त्या शब्दांची मोती आणि सोनं होतं. त्यांच्या मणी उखाणे डायलॉग ज्यांनी ऐकले ते पोट धरून हसतात. एकदा सगळ्यांनी हसण्यासाठी तयार राहा. रेडी आहेत का? बोलायला लावू का? सगळ्यांच्या जोरात टाळ्या. या आजी पुढे आहे. फक्त नावाला यांचं सर्वाचे नाव आहे. खरं तर याच त्या सिरियल मध्ये एव्हरग्रीन हिरोईन आहेत. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आरती मालिका त्यांच्यावरती चालत होती देव माणूस आणि त्यांना आपण या ठिकाणी समोर चष्मा बिस्मा घालून नका बाया बाया काठी नका देऊ. काठी जर दिली खरोखर आजी वाटाल. ती मालिका आहे ना मालिका आहे ना मालिकेची हिरोईन खरी तुम्हीच आहे. तुमच्यावरतीच मालिका चालली ती. या पुढे सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. हा गॉगल दुसरा आहे का कुणाकडे? बांगर साहेब शांत वयसी पाए जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हम हवा उड़ के चलने लगते हैं. मौसम बदल जाता है और उसके फाइल पर ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 छम. मी म्हणजे 2 अभिनेत्री सुरुचिताई असतील पल्लवीताई असतील यांच्या एंट्री जशा झाल्या तशी तुमची सुद्धा एंट्री झाली. पण तुमची एंट्री जरा हटकेच झाली. जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. तिन्ही अभिनेत्रीसाठी सगळ्यांच्या जोरात टाळ्या. कारण वेळात वेळ काढून ते आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि तुम्हाला तुमचे ज्या मणी आठवतात आता तेवढ्या बोलायच्या. काय मग पुढे कसे काय मला भेटून आनंद वाटतोय ना? मग आणि माझ्याकडून हा रोडे परिवार आणि आमदार साहेब यांचे मला इथं दहीहंडी खास महिलांची पहिली स्पेशल त्यासाठी आमंत्रण केल्याबद्दल मी खूप खूप सर्वांची आभारी आहे. तुमची पण आभारी आहे. आणि आता मी माझं भाषण बंद करते.
हातभर पदरात कोसभर नगर बाई मी सांगतील माझ्या मागे 2-3 क्या बात है नाव सोनूबाई हकीकतलाचा वाडा बरं असं आता याचे टाकले किती पर्सेंट आहे 19 ती द्या इकडं आजची एक राहिलं अंगात नाही बोलून चिमटे घेऊन बोल हॅलो अंगात काय बळण चिमटा घेऊन पळ नको नको म्हणायचं पायलीवर आणायचं हॅलो हॅलो अहो मी आल्यापासून त्या मंगलीला चहा मागते तर ती काय सगळ्या गावाचं चहा करायला गेली का काय बसली असं त्या कंपाऊंडरच्या मागं पुढे त्याने नारळाची आवडत असं मुळता बसवला त्याला किडीचा मुळा बांबू लवकर त्याला पालखीचा निघाला धूर त्याचा मुळा बसवला धुताना सुंदर आता मंगलीला म्हणलं होतं माझ्या नातीचं लग्न त्या कंपाऊंडर बरोबर करू नको पण ऐकली कुठं फसती ना मी एवढं सांगते तरी ऐक ना आता झाला पाश्चात्ताप तो काय वाटपासून चांगला हा आणि पटकी त्याला लवकर त्याला गाडला नेऊन खड्ड्या लाकडं गेली नदीला लवकर आता टोळ्या कुठे गेला माझ्या ताटातला पापड उचलतोय त्याला काय वाटतं मला दिसत नाही मला दिसत नसलं तरी सगळं कळतंय कोण काय करतंय टोळ्या पापड तिथं ठेव नाहीतर बघ तुला काटून नाही क्या बात है सुरुवातीसाठी एका जोरात टाळ्या मी तुम्हाला म्हटलं ना की त्या देव माणूस मधली अभिनेत्री ही बाजूला होती हीच खरी अभिनेत्री होती आपली सुरुवातीची एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे आणि आता आपण ज्यांनी हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केलेला आहे त्यांना एकदा रॅम्प अप करायला लावणार आहोत पुन्हा दहीहंडी फोडणार आहोत करायला लावू का दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन
सुद्धा आपला सन्मान